महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम-टेक ॲग्रिकल्चरल इंजिनियर साताऱ्याचा आहे मी आणि तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात. तर सर्वात प्रथम आज 29 तारखेला अपेक्षेप्रमाणे काही भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली आणि पावसाच्या गतिविधी पाहायला मिळाल्या आहेत. बाकी नाशिक जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाच्या नोंदी झाल्यात आणि त्याबाबत आपण काल पोस्ट करून ठेवली होती. ती खास मेंबरसाठीच आहे सध्याकरता. ते पोस्टमध्ये अंदाज दिलाच होता. तशा प्रकारे पाऊस झालेला आहे आणि इथून पुढे सुद्धा नाशिक, अहिल्यानगर, सांगली आणि सोलापूर हे अंदाज फक्त मेंबरशिप घेतलेले जे सदस्य आहेत, हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनलची ज्यांची मेंबरशिप आहे, त्यांना लिखित स्वरूपात पोस्टमध्ये जाऊन ते अंदाज पाहायला मिळतील. बाकी हवामान विभागाचे सुद्धा अंदाज या आठवड्यातील बऱ्यापैकी अचूक राहतील. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजांवरती सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू नका. थोडाफार एखादा जिल्हा इकडे-तिकडे होऊ शकतो, पण पाऊस मात्र या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. जर आपण पाहिलं सध्या स्थानिक वातावरण निर्माण झालं आणि या भागामध्ये नाशिक, अहिल्यानगर किंवा पुण्याचा काही भाग आहे आणि इकडे जळगावचा भाग आहे. त्या ठिकाणी पावसाच्या गतिविधी पाहायला मिळालेल्या आहेत. येत्या काही दिवसामध्ये काय होणार आहे, की उद्यापासूनच म्हणजे एक पश्चिमी आवर्ताची ट्रफ जी असेल, ती आपल्या महाराष्ट्रापर्यंत खाली दक्षिणेकडे पसरलेली दिसेल आणि त्याच दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर या दोन्हीकडून जे वारे येत आहेत, बाष्पयुक्त वारे, ते महाराष्ट्रावरती पोहोचणार आहेत आणि त्यामुळे उद्यापासून राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस, गारपीट होईल आणि हा पश्चिमी आवर्त पुढे निघून गेल्यानंतर अजून एक पश्चिमी आवर्त 1 तारखेच्या आसपास पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राकडे पोहोचतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पाऊस आणि गारपीट होणार आहे. तर हा जो काही स्पेल आहे पावसाचा, हा जो काही अंदाज आहे तो अ, बऱ्याच दिवस टिकण्याची शक्यता आहे. जवळपास या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहेच. सध्या जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर शहराच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत. त्यानंतर सासवडच्या आसपास पावसाचा ढग दाटलेला आहे. आणि मग इकडे जळगावच्या उत्तर भागाकडे पावसाचा ढग दाटलेला दिसतोय. आणि दुपारी अमरावतीकडे सुद्धा मोर्शीच्या आसपास उत्तरेकडील भागात थोडासा पावसाचा ढग होता. चांदवडकडे पाऊस झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूरच्या आसपास पाऊस झालाय. पण आता ढग जे आहेत त्यांची तीव्रता कमी होऊ लागली. फक्त अहिल्यानगर शहराच्या आसपास थोडेसे जे ढग आहेत त्याच्या आसपास पाऊस देतील आणि सासवडच्या आसपासचे ढग थोडेफार पाऊस देतील. इतर ठिकाणी सध्या तरी विशेष असे पावसाचे ढग हे दिसत नाहीत. आणि जर आपण येत्या आठवड्याचा अंदाज पाहिला, तर उद्या 30 तारखेला राज्यात जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा किंवा चंद्रपूर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. पण एकाच वेळी सर्वच भागांमध्ये पाऊस होईल का? तर नाही. तर काही भाग या ठिकाणी मोकळे सुद्धा किंवा मग कोरडे सुद्धा राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुणे, सातारा खास करून मध्यापासून पश्चिमेकडील भाग असतील या ठिकाणी आणि कोल्हापूर, बेळगावचा भाग असेल. याही पट्ट्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता किंवा पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. तसेच पुणे पूर्व, सातारा पूर्व, नंदुरबार, कोल्हापूर पूर्वेकडील भाग असतील, नागपूरच्या आसपासचे थोडेसे भाग असतील आणि इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचे घाटाच्या आसपासचे भाग असतील. याही ठिकाणी थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर ठाणे, पालघरच्या सुद्धा पूर्वेकडील भागांकडे गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यताही दिसते. तर भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीकडे सध्या तरी विशेष शक्यता दिसत नाही, तरी सुद्धा अपडेट्स तुम्ही घेत राहा. हा झाला 30 तारखेचा अंदाज. 30 तारखेनंतर 31 मार्च रोजी पाऊस थोडासा कमी होईल. 31 तारखेला बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बिदर, गुलबर्गा, धाराशिव, विजापूर, बागलकोट, बेळगाव, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे किंवा पुण्याचे पूर्व भाग, साताऱ्याचे पूर्व भाग. पण सार्वत्रिक नसेल. काही ठिकाणी पाऊस होईल, काही ठिकाणी गारपीट सुद्धा या पट्ट्यामध्ये राहील, पण व्याप्ती थोडीशी कमी राहू शकते. त्यानंतर 31 तारखेलाच इकडे जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच इकडे गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरचे पुढील भाग या ठिकाणी स्थानिक ढग निर्मितीवरती लक्ष ठेवावे लागेल.
स्थानिक ढगनिर्मिती झाली तर या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता राहील, नाहीतर जास्त शक्यता मोठ्या प्रमाणावरती नाही. त्यानंतर 1 एप्रिलला पुन्हा एकदा नवीन पश्चिमी आवर्त येईल आणि पुन्हा एकदा राज्यात सिस्टीम बनवू लागतील. तर 1 तारखेला जी शक्यता आहे, हा अंदाज थोडासा लांबचा आहे. यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे वेळचे दररोजचे अंदाज तुम्ही पाहत चला. तर 1 एप्रिलला असं दिसतंय की पुणे, सातारा, कोल्हापूर त्यानंतर या ठिकाणी बागलकोट, बेळगाव, विजापूर, गुलबर्गा, बिदर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील. त्याच काळात गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड याही ठिकाणी किंवा ठाणे, पालघरचे पूर्व भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पाऊस होईल, नाहीतर नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर 1 तारखेला सुद्धा या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच पाऊस होईल, नाहीतर नाही. ही स्थिती धुळे, नंदुरबारसाठी सुद्धा राहील. स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडीफार पावसाची शक्यता ही बनेल. 1 तारखेनंतर 2 एप्रिल रोजी पाऊस अजून वाढण्याचा अंदाज आहे. पाऊस थोडासा उत्तरेकडे सरकेल. 2 तारखेला नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा गारपीट होईल. त्याच काळात पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगावचे काही भाग या ठिकाणी मेघगर्जना, पाऊस आणि गारपीटची शक्यता राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पूर्वेकडील भाग मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पालघर, ठाणे, रायगडकडे सुद्धा थोडासा गडगडाट होऊ शकतो. तर इकडे दक्षिणेकडील भाग आहे बिदर, गुलबर्गा, विजापूर, बेळगाव, बागलकोट या ठिकाणी पावसाची शक्यता 2 तारखेला म्हणजे बेळगावच्या पूर्वेकडून थोडीशी कमी आहे. तर स्थानिक ढगनिर्मितीवर लक्ष ठेवा. ही स्थिती धाराशिव, लातूर, नांदेडकडे सुद्धा आहे. शक्यता थोडी कमी असली तरी स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. तर 2 तारखेला इकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीकडे सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच पाऊस होऊ शकतो. 2 तारखेनंतर 3 एप्रिलला सुद्धा पावसाचा अंदाज कायम आहे. 3 एप्रिलला सुद्धा जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस किंवा गारपीटची शक्यता राहील. हा अंदाज लांबचा आहे. काही बदल सुद्धा अपेक्षित आहेत. तर पुणे, सातारा, कोल्हापूर याही ठिकाणी पाऊस, गारपीटची शक्यता एक दुसऱ्या भागामध्ये राहील. नंदुरबार सुद्धा पाऊस, गारपीटची शक्यता एक दुसऱ्या ठिकाणी राहील. आणि मग या ठिकाणी पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याही ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी थोडासा गडगडाट होण्याची शक्यता राहील. तर लातूर, नांदेड, धाराशिव, बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, बेळगाव स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवावे. ही स्थिती ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा पूर्वेकडील भागांसाठी कायम राहील, की स्थानिक ढगनिर्मितीवरती या ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर 4 तारखेचा जर अंदाज पाहिला तर 4 तारखेला पाऊस जो असेल तो थोडासा कमी होऊ लागेल. 4 तारखेला विदर्भातील पश्चिम भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता राहील. दरम्यानच्या काळात मध्य महाराष्ट्राच्या भागांमधील पाऊस थोडासा कमी होण्याची शक्यता आहे, पण स्थानिक ढगनिर्मितीवरती तरी सुद्धा लक्ष 4 तारखेला सुद्धा राहू द्या. विदर्भाच्या पूर्व भागाकडे सुद्धा थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर 5 तारखेला पावसाचा जोर अजून कमी होताना दिसतोय. 5 तारखेला थोडंसं पूर्व विदर्भाकडे लक्ष ठेवा आणि इतर राज्याच्या भागामध्ये स्थानिक ढगनिर्मितीवरतीच फक्त लक्ष ठेवा. जास्त काही शक्यता इतर ठिकाणी सध्या दिसत नाही. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर गारपिटीचा ऑरेंज अलर्ट आहे. जळगावमध्ये गारपिटीचा येलो अलर्ट आहे. नाशिक पूर्ण, पुणे पूर्ण, सातारा पूर्ण, कोल्हापूर पूर्ण आणि सांगली तसंच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नंदुरबार, धुळे, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे. 31 तारखेला हवामान विभागाच्या नुसार नाशिक जिल्हा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर गारपिटीचा ऑरेंज अलर्ट आहे. तर नंदुरबार, धुळे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर पूर्व, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर मुंबई, ठाणे हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. तर इतर जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत. त्यानंतर 1 तारखेचा अंदाज पाहिला तर 1 तारखेला पालघर, ठाणे, मुंबई हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. बुलढाणा, अकोला, वाशिम अलर्ट नाहीत आणि मग बाकी राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. त्यानंतर 2 तारखेचा अंदाज पाहिला तर 2 तारखेला परभणी, हिंगोली, नांदेड
सांगली, सातारा पूर्व, सातारा घाट, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना आणि राहिलेल्या सर्व उर्वरित जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.